बाजीरावजीला खूप विचार आला की आपण बाबाचे सेवक नंबर 2 चे सेवक आपण जर खूप मोठा गोंधळ केला तर आपली बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही। हे बाजीरावजीच्या मनामध्ये आणि बाजीरावजीला विचार वारंवार यायचा। पण बाजीराव सन्मानाचे सेवक होते, माना सन्मानाचे होते, म्हणून बाबाचे विचार त्यांच्या मनामध्ये होते। त्यांना विचार यायचा की आपण आपल्या पत्नीला भांडण केलं, मारलं तर आपला आज नाही उद्या बाबापर्यंत ही वाणी जर गेली तर आपल्याला बाबा काय म्हणतील, हे बाजीरावजीच्या मनामध्ये विचार यायचा। पण त्या सावित्रीबाईच्या मनामध्ये काही प्रकारचा विचार येत नव्हतं आणि ती आपल्या पत्नीला वाटेल ते बोलायची आणि वाटेल तेवढा त्रास देत होती। पण पहा, शेवटी भगवंताने म्हटलं, भगवंत वारंवार कोणाच्या बाबाचा नौकर नाहीये, एकदा दोनदा समजवलं तर ठीक, नाहीतर राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पहा, बाजीरावजीने आपल्या पत्नीला खूप समजवलं पण शेवटी समजण्याची वेळ नाही आली। म्हणून पहा, कडव्याच्या माध्यमातून मी सांगत आहे, हो दोन शिशा मातीचं तेल टाकून या अंगावर, हो दोन शिशा मातीचं तेल टाकून या अंगावर, कारण की बाजीरावजीचं खूप